तर आमच्याकडे आलेले आहेत खराडीवरून दादा आणि दादांनी खूप छान नमस्कार म्हणजे यांचं स्वतःचं कॅटरिंग आहे वाटतं ना तुमचं खराडीमध्ये कुठं निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या तिथे का तर दादांकडे ऑर्डर केली होती मॅडमनी नताशा मॅडमनी आणि ते येऊन आपल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन गेलेले आहेत. त्यांचा छोटासा मुलगा होता दादा होते आणि ते दोघं तिघं येऊन जाग्यावर पण त्यांनी भेटले जागा पण बघितली. त्याने इथून पुढं पण सांगितले की काहीतरी मी मदत करेल. त्यांचे भाऊ येऊन गेले होते आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान करायची आहे सगळ्या आजी लोकांची आणि छान जेवणापासून. तर आज दादांच्या हातून जेवण खूप छान त्यांच्या कॅटरिंगमधून पाठवून दिलेलं आहे. इकडे डबे रिकामे करून दिलेले आहेत आणि जेवण काय आणले आपण बघूया. मी त्यांना सांगितलं होतं कारण बरेच दिवस झालं सगळ्या आजी लोकांना खोकला. जिरा राईस आहे, दाल आहे, हां जिरा राईस, दाल तडका, चपाती, पापड, स्वीट, रसमलाई, स्वीट, पनीरची भाजी, बटर मसाला, पनीर बटर मसाला आणि हे आहेत रसमलाई. तर ही सगळं जेवण आणि मी पुऱ्या वगैरे का नाही मागितल्या कारण खोकला आणि जरा क्लायमेट चेंज आहे म्हणून. पण खूप छान दादा जेवण आहे तुमचं खरंच मस्त बनवलंय तुम्ही. वासच सांगतोय तुमच्या जेवणाचा. आणि नताशा मॅडमला तर काय धन्यवादच धन्यवाद त्यांचं. भजी पण आहे का? भजी पण आलेत का इकडं? भजी पण आहे. भजीचा बॉक्स आहे आणि हे खूप छान सजवले. हे मला आवडलं. हे घे सॅलेड काढून आणि हे खोलून भजे काढून दे आणि हे सॅलेड पण आहे ह्याच्यामध्ये. हे पण घे वैशू काढून त्यांना त्यांचं प्लेट देऊन टाक. हां तर आज आहे 31 तारीख आणि 31 तारखे दिवशी खूप छान असं आमच्या घरामध्ये आमच्या आजी लोकांना काय लागते तर जेवण लागते छान आणि जेवणाची छान सुरुवात आज केलेली आहे नताशा मॅडमनी. असंच घे काढून आपल्याला ठेवतो. तर ही जेवण आलेलं आहे मगाशी आपल्याला नताशा मॅडमनी पाठवलेलं आहे आणि थोडेसे भजे वगैरे पाठवलेले आहेत कारण ही भजे आजी लोकांना आवडतात. म्हणजे मऊ आहेत गोल भजे आणि ह्याच्यात पनीरची भाजी आहे, चपात्या आहेत, हा इकडं भात आहे, इथं डाळ आहे म्हणजे सपक डाळ, इथं चटणी आहे, परत सालेट वगैरे काही काही दिलेलं आहे इकडं ठेवले. परत इथं अजून ककडी आहे ह्याच्यामध्ये. तर ही आहे रसमलाई. तर ककडी तुम्हाला भाताच्या तिथंच देते हा. सॅलेड पण थोडं थोडं सगळ्यांनी खायचं हा सॅलेड. ज्याला दात नाही तर त्यांचं ठीक आहे. हा हे आहे रसमलाई. वैशू पळी आणायला पाहिजे जरा. पळी आणल्यावर व्यवस्थित देऊ. पहिली सुरुवात करू आपण आपल्या वैजंता आजी बरोबर. हा मावशी आता तू काय म्हणणार आहे म्हणा. मावशीच्या माग माग बाकीच्यानी म्हणायचं. हा श्री राम जय जय राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री राम जय जय राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. तर खूप छान अशी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे. तर आज ज्यांनी जेवण पाठवलं आपल्याला नताशा मॅडमनी त्यांच्या कुटुंबाला त्यांना खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा. आशीर्वाद आणि खूप 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 तुम्हा दोघांना तुमच्या छोट्याशा मुलाला आमच्याकडून खूप सारे ह्या येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवातीला तुम्ही जे आम्हाला हे जेवण दिलं अन्नदान केलं त्याबद्दल तुम्हाला परमेश्वर कधीही काही कमी नाही करो हीच आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज आम्हाला जेवणामध्ये काय काय दिलं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पण मी परत एकदा दाखवते तुम्हाला. पोळ्या इतक्या मऊ आहेत ना आजी लोकांना असं हे होतील अशा. पनीरची सब्जी, वरण आहे, रसमलाई आहे, भजी आहेत, पापड आहे, पुदिन्याची चटणी आहे, राईस आहे, सॅलेड आहे. तर आपण आता एका ताटामध्ये ह्या सॅलेड दिसत नाही आहे वैशुताई. काही इकडच्या ताटामध्ये 2-4 ताटामध्ये सॅलेड राहिले आपण वाढू. घ्या चला घ्या. आमच्या मॅडमने मस्त ताट केली व्यवस्थित. छान केलं ना. घ्या वाढून प्रत्येकाने. मंदाई घ्या वाढून. हा आज मी असं आमच्या आजी लोकांना शिकवलंय. हा ठीक आहे. मोनाजीला देते मी. मोनाजी घे. थांबा मी देते. गडबड करू नका. थांबा मी देते. हे घ्या. वरच्या आजीला पण देते. दिलं का? चला आजी हे घ्या.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुखाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन देव दत्त बाळमामाच्या नावाचं तर आता जेवण सुरू करा तुम्ही छान मस्त आरामात जेवा. कसं आहे म्हातारे आजी जेवण? चांगलंय. तुला आवडलं? काय आवडलं तुला? ती भाजी आवडली. ती भाजी नाहीये तू काय कोणाचं पण ती आवडलं. हा ती भाजी आवडली. पनीर आहे ती पनीर. हा. हा आणि ती रसमलाई आहे. हा. हो. हा ती वरण आहे. सगळं आवडलं तुला? बर. अजून कुणा कुणाला काय काय आवडलं? भजी येते कुणाला आवडले? सगळं आवडलं. पोटभर जेवा व्यवस्थित दमाने. हा बर बी जेवते. तुला काय आवडलं छकुले? सगळं छान छान मस्त. ते संध्याकाळचं जेवण मागून आणल्यासारखं असावं आणि दुपारचं जेवण राजा महाराजासारखं असावं. तर ही सगळे माझे राजा महाराजा आहेत. बरं बरोबर आहे का? आमची वैजंत आजी तर काय खुश असते तुम्हाला सांगू. लय खुश असते. सगळ्यात आनंदी. तरी पण जेवायची आहे. जेवणार आहे मी पण. तिला वाढून मगात म्हणले काय म्हणली होती मगास? ते भांडी घरी करत होती. जेव. जेवण बघ इकडे ककडी आहे. मी ककडी खाते. हो खाऊ. वाढून घेते. हं? जेवण वाढून घेते. मी पण खाली ककडी. कुणाला काय पाहिजे का? सगळं इकडंच आहे. हा मंगलमावशीला काय आवडलं? मंगलमावशी सगळं मस्त. मी पण ह्यांच्या बरोबर बसून इथं ककडी खाते. कुंभार मॅडमचं जेवण होत आले बघा. कुंभार मॅडमने रसगुल्ला खाल्ला काय की बाबा रसमलाई होती. नाही तर दुधाचं काहीच आवडत नाही तिला. कुंभार मॅडम द्यायचं का अजून रसमलाई? नाही. पनीरच्या भाजीला हात पण लावला नाही बरं. कडला पनीरची भाजी आहे. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या आजी लोक माझ्या बरोबर बोलायला शिकलेले कॅमेऱ्याच्या समोर. खूप हुशार आहेत. आणि तुम्हाला सांगते गेलेलं वर्षही आपल्यासाठी चांगलंच होतं म्हणायचं. सुखकारक आनंदी गेलं. आणि येणारही एक वर्ष अजून आपल्यासाठी. एक वर्ष काय पुढचे अनेक वर्षे जितके आपल्याला भगवंतांनी दिलेलं आयुष्य आहे तितकी वर्ष आपल्याला सुख समाधान आनंद ऐश्वर्य मिळो. आणि मेन म्हणजे आपल्याला निरोगी आयुष्य मिळो. भगवंताकडे हेच मागायचं असतं. आपल्याकडून नेहमी सत्कर्म चांगलं घडो आणि देव आपल्याला चांगली एक सद्बुद्धी देव. हीच मी येणाऱ्या 2026ला मागते. आणि माझ्या ह्या आजी लोकांना सुखी ठेव, आनंदी ठेव. तुम्ही सगळ्यांनी खूप छान आनंदाने येणाऱ्या वर्षाला पण वेलकम करा आणि खूप परिवारासोबत आनंदाने घालवा. आणि सुखदुःख येतच राहतात पण खंबीरपणे उभं राहा, ठामपणे उभं राहा. आजही मला एक मेसेज आला होता काल आज. तर एक मुलगा होता, त्याची आई वारल्यावर आजीने मोठं केलं. आणि आजी मोठं करत असताना मुलाला त्या आजीही कधीतरी म्हणजे जाणार सोडून, तर सोडून गेली आजी. आणि तो एकटा पडला. तो सांगत होता मी खूप रडत होतो, मला मरायचा विचार आला होता. पण अचानक डोळ्यापुढे तुमचा एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमुळं मला असं वाटलं की मी आता इथून पुढे जगणार. आणि मी आता थोडंसं दुःख विसरून आई आजी गेलेलं मी तुमचे व्हिडिओ बघून शिकलो की कसं जगायचं आणि मी जगणार. मी थोडासा छोटासा मेसेज केला त्याला की तू असं काही करायचं नाहीये. तुझ्या आईला आजीला चांगलं नाही वाटणार. तर खरंच तुम्हाला सांगते छान राहा, आनंदी राहा, सगळं काही सोडून द्या, मस्त जीवन जगा. ह्यांच्या आयुष्यातून सगळं काही गेलेलं आहे तरीही खूप छान जगतायत, आनंदाने जगतायत. आणि ह्यांच्याकडे बघून आपण सगळ्यांनी शिकू आणि आपण पण येणारं आपलं आयुष्य ह्यांच्यासारखं खूप छान मस्त जगू. परत एकदा म्हणा आशीर्वाद.
म्हणजे युट्यूबची जेवढी फॅमिली आहे आमची, आणि तुम्ही आमची फॅमिली आहात, आम्ही तुमची फॅमिली आहात. तुम्ही जेवढे दिवस झाले आज ज्योतिताईंना प्रेम दिलेलं आहे, आजी लोकांना प्रेम दिलेलं आहे, तुमच्या सगळ्या कुटुंबाला, फॅमिलीला, तुम्हाला ह्या आजी लोकांचा उदंड आयुष्य लाभो हा आशीर्वाद आहे. आणि माझ्याकडून काही वर्षभरात जर चुकलं असेल तर तुमच्या ताईला मोठ्या मनाने माफ करा. तुमच्या मुलीला, ताईला, लेकीला, काकूला, काकीला खूप नाव आहेत, जितके देतील तितके, बरोबर का नाही? तर माफ करा आणि आपलं येणारं वर्ष आपण छान घालूया आनंदाने. परत एकदा म्हणावा हॅपी न्यू इयर.